ऑनलाईन कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत अमरावतीतील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 13,87,700 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अमरावती शहर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत उत्तर प्रदेशातील नोएडा येथून आंतरराज्यीय सायबर टोळीतील 3 आरोपींना अटक केली आहे। सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुधीर बाळकृष्ण भंडारी यांनी यापूर्वी आदित्य बिर्ला फायनान्सकडून कर्ज घेतले होते आणि त्याची पूर्ण परतफेडही केली होती। जानेवारी 2026 मध्ये एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला आदित्य बिर्ला फायनान्सचा प्रतिनिधी असल्याचे सांगत भंडारी यांना 30 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याची बतावणी केली। तसेच काही औपचारिकता पूर्ण केल्यास कर्जाची रक्कम मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला। यानंतर आरोपींनी फिर्यादींकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, GSTN प्रमाणपत्र तसेच रद्द केलेला धनादेश व्हॉट्सॲपद्वारे मागवून घेतला। कागदपत्रे मिळाल्यानंतर कर्ज प्रक्रियेसाठी शुल्क, फाईल मंजुरी, अधिकाऱ्यांना पैसे देणे, इन्कम टॅक्स विभागाची कारवाई टाळणे अशी विविध कारणांनी वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली। कर्ज मिळण्याच्या आशेने फिर्यादींनी आरोपींनी सांगितलेल्या विविध खात्यांमध्ये रक्कम जमा केली। अखेरीस त्यांची 13,87,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले। या प्रकरणी अमरावती सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फसवणुकीतील रक्कम उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक तयार करून नोएडा येथे शोध मोहीम राबविली। तपासादरम्यान कमलेश दाताराम शर्मा याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या चौकशीतून इतर साथीदारांची माहिती समोर आली। पोलिसांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर इतर आरोपी नोएडा सोडून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना घेराव घालून अटक करण्यात आली। पोलिसांच्या प्राथमिक तपासात अटक आरोपी हे सायबर गुन्हे करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असल्याचे समोर आले असून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे। या टोळीने देशातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारच्या फसवणुका केल्याची शक्यता वर्तविली जात असून त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही ऑनलाईन कर्जाच्या ऑफरवर आंधळा विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। कर्ज मंजुरीसाठी आगाऊ शुल्क, प्रोसेसिंग फी किंवा वैयक्तिक कागदपत्रांची मागणी करणाऱ्या व्यक्तीची खातरजमा करूनच व्यवहार करावेत असेही पोलिसांनी सांगितले आहे।